खर्च वगैरे करून तिथं त्याला सांगतो की बुवा मी तुला एक 75 रुपये किलोचा रेट देतो. सांगताना काय सांगतो की मी सरसकट बाग खरेदी करतो, सरसकट बागा खरेदी करतो. परंतु जर मुंबईचं मार्केट जर पडलं तर तो 2 दिवस त्या बागेकडे जातच नाही. 2 दिवस शेतकऱ्यानं अर्धा माल काढलेला असतो, 25% माल गेलेला असतो, 75% माल शिल्लक राहतो. मग तो शेतकरी त्या भैयाच्या मागे लागतो, अरे क्या हुआ तुम आया नहीं माल लेने को, अरे नहीं नहीं साहब क्या है वो मार्केट गिर गया है तो अभी मेरे को ये भाव में नहीं परवडता है. मग तिथं शेतकऱ्याची परत अडवणूक होते. परंतु ह्या अडवणुकीला अजूनही सरकार किंवा कोणीही इथं लक्ष देत नाही. आज आमच्याकडं 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, 200 कोटी रुपये आमच्याकडं पडून आहे. परंतु आजही आमच्याकडं इलेक्ट्रॉनिक काटा नाही. आम्ही म्हणतो इलेक्ट्रॉनिक काटा तुम्ही इम्प्लिमेंट करा, 100% करा ना. व्यापाऱ्यांना तुम्ही हे करा, 100% द्या. नसेल व्यापारी करत तर तुम्ही उभे करा. परंतु ज्या पद्धतीनं शासकीय कर्मचारी ज्या पद्धतीनं काम करतात सेम पद्धत इथं सुद्धा आहे. मग ती म्युन्सिपाल्टी असेल, ह्या जेवढ्या शासनाच्या जेवढ्या जो स्टाफ आहे हा स्टाफ तेवढा, जसं आज प्रायव्हेट सेक्टर ज्या पद्धतीने डेव्हलप झालंय, ज्या पद्धतीने इंटरनेटचे किंवा ह्या दृष्टीनं होतं, त्या दृष्टीनं जो गव्हर्नमेंट स्टाफ आहे त्याला सुद्धा ट्रेन करणं गरजेचं आहे. त्याने सुद्धा त्या पद्धतीनं फास्ट जाणं गरजेचं आहे. तो ज्यावेळेला फास्ट जाईल त्याच वेळेला आपल्याला जे काय एक्सपेक्टेशन आहेत आपले, आज काय होतं, आज आपण कंपॅरिझन करतो, प्रायव्हेट पार्टींबरोबर कंपॅरिझन करायचा प्रयत्न करतो. परंतु ज्याच्या हातामध्ये ही यंत्रणा आज आहे ती यंत्रणा तेवढी सुपिरियर नाही आहे. मग तिथे अनएज्युकेटेड लोक आहेत. आज गव्हर्नमेंट स्टाफमध्ये किंवा आमच्याकडे APMC मध्ये सुद्धा 70% लोकांना कॉम्प्युटर कसं ऑपरेट करायचं ते माहीत नाही. मग त्यांना आम्ही सांगतो तुम्ही ट्रेनिंगला जावा, तर ते ट्रेनिंगला सुद्धा जात नाही. म्हणजे हे मी जरी डायरेक्टर असलो तरी कशा अडचणी येतात आम्हाला, व तुम्ही जावा, मग त्यांची मानसिकता नसते. आणि मग कुठंतरी पॉलिटिकल प्रेशर, समजा आता मला एखाद्याला सस्पेंड करायचं आहे किंवा इनएफिशियंट आहे, मग कुठंतरी पॉलिटिकल प्रेशर आहे, युनियन्स आहे, जर हा आमचा गाववाला आहे, हा आमचा आहे, हा ढमका आहे, असं करून मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अडीअडचणी निर्माण होतात. आंबा हा हे रॉ फ्रूट आहे, हे काय इमिजिएट आलं विकलं खाल्लं असं नाही. कारण आंबा हा पिकवायला 8 दिवस जातात, त्याच्यामध्ये वेस्टेज होतं. वेस्टेजमधना शेवटी राहिलेला जो माल आहे तो विकावा लागतो. परंतु रेडी फ्रूट जे आहे, समजा द्राक्ष आहे, पपया आहेत, सफरचंद आहे, चिकू आहेत, हे कसं आज न्यायचं विकायचं आणि लगेच जाऊन खायचं. चिकू उद्या खाल्ला जातो, सीताफळ उद्या खाल्लं जातं, बोरं इमिजिएट खाल्ली जातात, पपया इमिजिएट कापून खाल्ल्या जातात. तर त्याचे रेट आम्ही शेतकरी जर आला तर लगेच समोरासमोर देतो. माल ऑक्शनमध्ये विकला गेला पाहिजे. तर आमचं ऑक्शनमध्ये विकायला का आमचा विरोध नाही. म्हणजे मी जर माझा जर विचार केला तर ऑक्शनमध्ये विकायला माझा विरोध नाही. कसं ही जी सिस्टम आहे ग्रामीण आणि आपण याच्यामध्ये 2 प्रकार करू, ग्रामीण आणि सिटीज. समजा एक जुन्नर तालुका जर घेतला आपण घडीभर, तर जुन्नर तालुक्यातला माल किती येतो मार्केट यार्डात, तर एक 25 गाड्या येतात. तर 25 गाड्याचं ऑक्शन करायला अडचण नाही. परंतु मुंबई मार्केटला फ्रूटमध्ये डेली 600 गाड्या येतात आणि 600 गाड्यांमध्ये विविध प्रकारचा माल असतो, विविध लोकांचा माल असतो. समजा उद्या तुम्ही जर माझ्याकडे माल पाठवला तर तुमच्या मालामध्ये सुद्धा 5 प्रकारचा माल येतो. समजा आता आंब्याची समजा एक तुमची 50 पेटी जर गाडीमध्ये आली तर 50 पेटीमध्ये 5 डझनाच्या 2 पेट्या, 6 डझनाच्या 10 पेट्या, 8 डझनाच्या 20 पेट्या, हे सगळं सॅग्रिगेट करायचं आणि सॅग्रिगेट करून मग ऑक्शन करायचं. ह्या ऑक्शनला किती वेळ लागणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, ऑक्शन कोणासाठी करायचं, कारण इथं जो मुंबईला माल येतो तिथं काय स्वतः शेतकरी बघायला नसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की 500 गाड्यांचं ऑक्शन करायला तेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे. कारण फॉरेनमधली गोष्ट तिथं शेतकऱ्याच्या बागेमध्येच बारकोड लावून तिथून ग्रेडिंग करून माल निघतो. आज आपल्याकडे ती सिस्टम नाही.